हॅलो. हा, आली सगळी पोरं? बर बर, ठीक आहे, आलो मी पण एक 5 मिनिटात येतो. चालतंय, हा ठेव. काय रे, कुठं चाललाय? अरे ते आपल्या बाबासाहेबांची जयंती आहे ना, तर सगळी पोरं वगैरे आलेत, तेच तयारी करायला चाललोय. तेच फोन आलता त्यांचा. अयो, आपल्या बाबासाहेबांची? तुझी कास्ट कुठली रे, सांग जरा. का रे, कास्टचं काय पडलंय? म्हणजे त्यांच्या कास्टचं असेल तरच मी जयंती साजरा करायला जाऊ का? हा मग, त्यांचीच लोक करतात ना साजरी जयंती. आपलं काय पडलं त्याच्यात? आपल्यासाठी काय केलं त्यांनी तेव्हा? काय भावा, गर्दी ना छोटी बात. बरं मला सांग, तुझं ते काकांचं भांडण चाललं होतं रे जागेवरनं, लय दिवस झालं होतं, झालं का, मिटलं का ते? नाही ना राव, काम त्याला उद्या आहे ना कोर्टातच खेचतो. काय देणीच त्याला घोडा लावतो. हो ना. मग हा जो कोर्टात खेचण्याचा कायदा आहे ना, तो बाबासाहेबांनी दिलाय. तू कामाला जातो ना, किती तास जातो ड्युटीला? 8 तास. 16 तास का नाही जात? कशाला जाऊ मी 16 तास? जर मी वरती एक्स्ट्रा काम केलं तर कंपनी देते ना मला. वर टाइम मी घेणार की पैसे. हो ना. मग हा पण कायदा बाबासाहेबांनीच दिलाय रे. आता मागच्या वर्षी आपल्या ताईचे मिस्टर मरण पावले. आज ती जॉबला जाते, चांगल्या पोस्टवरती आहे, काम करते, पेमेंट भेटतोय, म्हणून तिचं घरदार चालतंय. बरोबर आहे ना? मग हा जो स्त्री पुरुष समान हक्क कायदा आहे, हा कुणी दिला? हा राव, बरोबर आहे. जाऊ दे, चल, तुला नाही कळणार, मी जातो, पोरं वाट बघत असतील. हे प्रभू, थांब ना. काय? भाऊ, मला आज समजलं, बाबासाहेबांनी एकासाठीच नाही केलं, सगळ्या जातीसाठी केलं राव. त्यामुळं भाऊ, तू एकटा नाही, मी पण तुझ्या सोबत येणार. आणि ही जयंती आपण सगळ्यांनी मिळून साजरी करूया. चल.